महाराष्ट्रातील काही गावं त्या गावात घडलेल्या असामान्य व्यक्तिमत्वामुळे प्रसिद्ध होतात, तर काही त्या गावामध्ये होत असलेल्या व्यवसाय आणि उद्योगांमुळे। मात्र रत्नागिरीतलं शिवतर गाव प्रसिद्ध आहे ते इथल्या प्रत्येक व्यक्तीमुळे। इथल्या प्रत्येक घरानं देशासाठी अमूल्य असं योगदान दिलंय। चला तर एक नजर टाकूयात या गावाच्या इतिहासावर। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शिवतर या गावात प्रवेश करताच प्रथम नजरेला पडतो इथला विजयस्तंभ आणि गावात फेरफटका मारल्यावर पदोपदी ऐकायला मिळते ती वीर जवानांची शौर्य गाथा। हो, हे गाव आहे जवानांचं। 1914 ते 1919 या साली जे जागतिक महायुद्ध झालं, त्या महायुद्धात शिवतर या गावातील 234 जवानांनी बलिदान दिले आणि या बलिदानानिमित्त ब्रिटिश सरकारने या ठिकाणी हा वीरस्तंभ उभा केल्याचं दिसतंय। आजही या गावातील प्रत्येक घरागणिक एक जवान हा देशासाठी सीमेवर लढताना दिसतोय आणि तीच परंपरा कायमस्वरूपी ठेवलेली या शिवतर गावाने दिसते। देशाच्या संरक्षणात या गावाचा मोठा वाटा आहे। पहिल्या महायुद्धापासून ते आजपर्यंत या गावानं देशाच्या संरक्षणासाठी योगदान दिलंय। पहिल्या महायुद्धात या गावातील 234 जवान शहीद झाले, तर दुसऱ्या महायुद्धात 60 जवान शहीद झाले। या गावातील अनेक जण ब्रिटिश सैन्यात मोठ्या हुद्द्यावर होते। या गावाच्या योगदानाची दखल तत्कालीन ब्रिटिश सरकारनेही घेतली आणि उभारला हा विजयस्तंभ। गेल्या 70हून अधिक वर्षांचा असलेला हा विजयस्तंभ आजही हुतात्म्यांची आठवण करून देतोय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवतर गाव हा सैनिकांचा गाव हा ओळखला जातो, परंतु फर्स्ट ओरवाड आणि सेकंड ओरवाड या शिवतर गावची 234 माणसं आपला बलिदान देशाकरता दिलेलं आहे। परंतु 234 माणसांनी भाग घेतल्यानंतर आम्हाला 18 माणसांचीच नावं गव्हर्नमेंटच्या यादीप्रमाणे मिळालेली आहेत। बाकींची नावं अजून आम्ही बरीच काही प्रयत्न करतोय, परंतु ती नावांचा अजून आम्हाला शोध मिळत नाही। भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर इथल्या तरुणांनी ही परंपरा कायम ठेवली। सध्या या गावातील 25 जण भारतीय सैन्यात कार्यरत आहेत। मात्र ब्रिटिश सरकारनं ज्या गावाची दखल घेत इथल्या सैनिकांच्या स्मरणात विजयस्तंभ आणि गावकऱ्यांच्या ऋणार्थ रस्ता बांधून दिला, त्या गावासाठी भारत सरकारनं मात्र काहीच केलेलं नाहीये। विधवा, शहीद यांची सरकार दरबारी नोंद देखील नाही। इथला रस्ताही ब्रिटिशकालीन आहे। गावकऱ्यांच्या बोलण्यातनं मात्र आपल्या सरकारविषयीची खंत जाणवते। या गावामध्ये एक वीरस्तंभ देखील बांधलेला आहे। त्या वीरस्तंभाची डागडुजी झालेली आहे, परंतु ह्या गावाची परिस्थिती आता अशी आहे की त्या गावामध्ये बहुतेक घरं ही बंद स्थितीत आहेत। ते दुर्मिळ फोटो, दुर्मिळ ठेवा, दुर्मिळ प्रमाणपत्र जे ब्रिटिश सरकारने ह्या शूर लढवयांना दिली होती, ते मात्र बेवारसरित्या त्या ठिकाणी पडून आहे। त्याचा कुठेतरी चांगलं स्मारक व्हावं, त्याचा कुठेतरी चांगला संग्रह व्हावा अशी एक मनापासून इच्छा आमची होती। आजही या गावात काही सैनिकांच्या विधवा आहेत। लक्ष्मी मोरे आता 92 वर्षांच्या आहेत। 7 वर्षाच्या असताना त्यांचं लग्न झालं होतं। त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर त्यांना शासनानं 250 रुपये आणि प्रशस्तीपत्रक दिलं। अजूनही त्यांनी ते प्रशस्तीपत्रक जपून ठेवलंय। या गावातील जुन्या व पुरातन वास्तू जतन करून या गावाचा इतिहास देशभर पोचवावा, जेणेकरून गावाच्या इतिहासासोबतच तरुणांनाही प्रेरणा मिळेल, एवढीच काय तिथल्या गावकऱ्यांची माफक अपेक्षा आहे। मात्र ती पूर्ण करण्यात आतापर्यंत आलेलं आपलं प्रत्येक सरकार अपयशी ठरलंय। लक्ष्मीकांत घोणसे पाटील, TV9 मराठी। छोटासा ब्रेक घेतोय, पाहत रहा TV9।